يسألك أهل الكتاب أن تنزل عليهم كتابا من السماء فقد سألوا موسى أكبر من ذلك فقالوا أرنا الله جهرة فأخذتهم الصاعقة بظلمهم ثم اتخذوا العجل من بعد ما جاءتهم البينات فعفونا عن ذلك وآتينا موسى سلطانا مبينا ورفعنا فوقهم الطور بميثاقهم وقلنا لهم ادخلوا الباب سجدا وقلنا لهم لا تعدوا في السبت وأخذنا منهم ميثاقا غليظا فبما نقضهم ميثاقهم وكفرهم بآيات الله وقتلهم الأنبياء بغير حق وقولهم قلوبنا غلف بل طبع الله عليها بكفرهم فلا يؤمنون إلا قليلا وبكفرهم وقولهم على مريم بهتانا عظيما وقولهم إنا قتلنا المسيح عيسى ابن مريم رسول الله وما قتلوه وما صلبوه ولكن شبه لهم وإن الذين اختلفوا فيه لفي شك منه ما لهم به من علم إلا اتباع الظن وما قتلوه يقينا بل رفعه الله إليه وكان الله عزيزا حكيما وإن من أهل الكتاب إلا ليؤمنن به قبل موته ويوم القيامة يكون عليهم شهيدا فبظلم من الذين هادوا حرمنا عليهم طيبات أحلت لهم وبصدهم عن سبيل الله كثيرا وأخذهم الربا وقد نهوا عنه وأكلهم أموال الناس بالباطل وأعتدنا للكافرين منهم عذابا أليما لكن الراسخون في العلم منهم والمؤمنون يؤمنون بما أنزل إليك وما أنزل من قبلك والمقيمين الصلاة والمؤتون الزكاة والمؤمنون بالله واليوم الآخر أولئك سنؤتيهم أجرا عظيما. ग्रंथधारक विचारतात की त्यांच्यावर आकाशातून लिहिलेला ग्रंथ उतरवून दाखवा. मूसाजवळ तर यापेक्षाही मोठमोठ्या मागण्या अशा लोकांनी केल्या आहेत. इथपर्यंत म्हणाले की अल्लाहला आमच्या समोर दाखवा. त्यांच्या या जुलमापायी त्यांच्यावर वीज कोसळली. मग अनेक निशाण्या पोचल्यानंतरही गायीच्या वासराला धरून बसले आणि त्याची पूजा करू लागले. तरी देखील आम्ही माफ करीत राहिलो आणि आम्ही तर मूसा याला उघड आणि स्पष्ट प्रमाण दिलं होतं. आणि आम्ही त्यांच्याकडून वचन घेण्याकरता तूर पर्वत त्यांच्यावर अधांतरी लटकावून ठेवला आणि आम्ही हा आदेश दिला की शहराच्या प्रवेशद्वारातून अल्लाहला सजदा करीत दाखल व्हा. आणि आम्ही त्यांना हा आदेशही दिला की शनिवारच्या दिवशी कसलाही अतिरेक करू नका. आणि आम्ही त्यांच्याकडून अगदी पक्क वचन घेतलं. मग त्यांनी आमच्याशी जो वचन करार केला होता त्यापासून ते फिरले आणि अल्लाहच्या आयतींचा इन्कार करू लागले. इतपावे तो की अल्लाहच्या पैगंबरांना नाहक ठार मारलं आणि अशीही बडबड करू लागले होते की आमची मनं पडद्यामागे आहेत असं नाही. तर अल्लाहनं त्यांच्या इन्कार करण्यामुळे त्यांच्या हृदयांना मोहरबंद केलं. तेव्हा त्यांच्यापैकी फार थोडेच लोक ईमान राखतील. आणि त्यांच्या इन्कारामुळे आणि मरियमबाबत जी मोठा कलंक लावणारी गोष्ट ते बोलले होते त्यामुळे आम्ही त्यांच्यावर धिक्काराचा वर्षाव केला. आणि त्यांचा हा दावा खोटा आहे की आम्ही ठार केलं मरियमचा पुत्र ईसा मसीहला, जो अल्लाहचा रसूल होता. वास्तविक ना ते त्याला ठार करू शकले ना सुळावर चढवू शकले, परंतु त्यांच्या पुढे ईसाचा चेहरा बनला ज्याबाबत ते संशयात पडले. आणि जे लोक या बाबतीत अनेक मतभेदाच्या गोष्टी करतात त्या सर्व शंका संशयाच्या गोष्टी आहेत. याविषयी त्यांना कसलंही ज्ञान आणि उचित खबर नाही. फक्त कल्पनेच्या आधारावर ते चालतात. आणि हीच खरी हकीकत आहे की ईसा मसीहला ते मुळीच ठार करू शकले नाहीत. मात्र अल्लाहनं ईसा मसीहला आपल्याकडे उंचावर उचलून घेतलं आणि अल्लाह मोठा जबरदस्त प्रभावशाली आणि महाज्ञानी आहे.
ग्रंथधारकांपैकी कोणी असा नसेल जो आपल्या मृत्यू अगोदर ईसावर ईमान न राखेल आणि कियामतच्या दिवशी स्वतः ईसा या ग्रंथधारकांच्या चुकीच्या श्रद्धेविरुद्ध साक्ष देतील. या यहुदी बनलेल्या लोकांच्या जुलमामुळे आणि अल्लाहच्या मार्गापासून अनेक लोकांना अडवल्यामुळे आम्ही नाराज होऊन कितीतरी वस्तूंना त्यांच्याकरता हराम केलं ज्या पूर्वी हलाल होत्या. वास्तविक त्यांच्या व्याज घेण्यामुळे वास्तविक त्यांना याची मनाई केली गेली होती आणि लोकांची धनदौलत नाहक हडप करण्यामुळे त्यांच्यावर फार नाराज होऊन आम्ही असं केलं. आणि त्यांच्यातले जे इन्कारी आहेत तर त्यांच्याकरता आम्ही दुःखदायी अजाब तयार करून ठेवला आहे. मात्र यांच्यापैकी ते लोक जे उचित ज्ञानावर आढळ आहेत आणि यांच्यापैकी इमानधारकही मानतात त्या ग्रंथाला जो तुमच्यावर उतरवला गेला आणि तुमच्या पूर्वी जे काही अवतरित केलं गेलं त्यावरही इमान राखतात आणि नमाजावर कायम आहेत, जकात देणारे आहेत आणि अल्लाहवर आणि आखिरतच्या दिवसावर इमान राखतात, अशांना आम्ही तो मोबदला देणार जो फार मोठा असेल.